गेल्या काही दिवसांमध्ये वारकरी संप्रदायातल्या घुसखोरीबाबतची चर्चा सुरू आहे। आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी एका साहित्यिकांच्या विशेषांकामध्ये लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर असे आहेत की ते धर्मांध विचारांना खतपाणी घालतायत आणि महिलांना तिथे संधीही मिळत नाही। अशा प्रकारचा एक लेख लिहिल्यानंतर जे कोणी प्रतिगामी विचाराचे लोक आहेत ते अस्वस्थ झाले आणि त्यांचं पित्त खवळलं आणि ते पवार साहेबांच्यावर टीका टिप्पणी करू लागले। खरं तर वारकरी संप्रदाय हाच मुळात पुरोगामी विचार होता। ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये किंवा 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महानुभव पंथ सुरू केला, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर बसवांना यांनी लिंगायत धर्म सुरू केला आणि संत नामदेव महाराजांनी संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदाय सुरू केला। हे जे काही संप्रदाय सुरू झाले हे धर्मातून बाहेर पडून एक स्वतंत्र विचार मांडत होते। कुठलाही संप्रदाय प्रतिष्ठित व्हायचा असतो तेव्हा त्या संप्रदायाचं एक आराध्य दैवत असतं, अधिष्ठान ग्रंथ असतात, तीर्थक्षेत्र असतात, आराधना पद्धती असते। वारकरी संप्रदायाची आराधना पद्धती, आराध्य दैवत, अधिष्ठान ग्रंथ आणि तीर्थक्षेत्र ही सनातन धर्मापेक्षा वेगळी आहेत। खरं तर स्मार्त सनातन धर्म हा जो प्रतिपादित झाला तो मनुस्मृतीवर आधारित प्रतिपादित झाला आणि दुसऱ्या बाजूला महर्षी व्यासांनी प्रतिपादित केलेला भागवत धर्म प्रतिपादित झाला। स्मार्त सनातन धर्म आणि भागवत धर्माचा टकराव हा 12व्या शतकापासून सुरू आहे। संत नामदेव महाराजांनी पहिली काऊच्या रंगाची पताका आपल्या खांद्यावर घेतली आणि या जगातलं पहिलं हरिकीर्तन पंढरपूरच्या वाळवंटात केलं। आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं नामदेव महाराज म्हणाले आणि कीर्तन करत त्यांनी सांगितलं, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी। त्याच काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला पहिला अधिष्ठान ग्रंथ दिला, तो म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी। हे ज्ञानेश्वर महाराजांनी अधिष्ठान ग्रंथ दिल्यानंतर पुढच्या काळामध्ये एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत आली। त्याच्यानंतर काही वर्षांनी ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस असं जे आपण म्हणतो त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा प्रकाशित केली, गाथा निर्माण केली। हे जे काही संत साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहेत वारकरी संप्रदायाचे। मात्र स्मार्त सनातन धर्माचे अधिष्ठान ग्रंथ वेगवेगळे आहेत। वारकरी संप्रदाय पुरोगामी असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा वारकरी संप्रदाय पुरोगामी याच्यासाठी म्हटलं जातं। पुरोगामी म्हणजे काय तर कुठलाही विचार हा कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही, कर्मकांड मानत नाही, अंधश्रद्धा मानत नाही, पुरोहितशाही मानत नाही, नेहमी प्रगतीचा विचार करतो, त्याला पुरोगामी विचार म्हटलं जातं। मात्र प्रतिगामी विचाराच्या लोकांना तेव्हापासूनच याची अडचण आहे। सर्व संतांना छळलं गेलं, अपमानित केलं गेलं, त्रास दिला गेला। पैठणच्या धर्मपीठानं ज्ञानेश्वर महाराजांना न्याय दिला नाही, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा जी काही गाथा लिहिली होती ती बुडवण्याचं काम कोणीतरी केलं। हे जे काही तत्कालीन धर्ममार्तंड होते यांचा स्मार्त सनातन धर्म होता, संतांचा विचार त्यांना अडचणीचा होता, म्हणून महानुभव पंथाचे चक्रधर स्वामींना सुद्धा त्रास दिला गेला, बसवांना महात्मा बसवेश्वरांना सुद्धा त्रास दिला गेला। आता जे विदर्भातलं संत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ आहे त्यांनाही तोही विचार वेगळा आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पवार साहेब जेव्हा म्हणतात की प्रतिगामी विचाराच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे आणि धर्मांध विचारांना खतपाणी घालतायत, याचं कारण असं की त्या वारकरी संप्रदायामध्ये जो काही विचार मांडलेला आहे त्या संतांनी, आमच्या संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचवला। संत कबीरांनी उत्तर भारतापर्यंत विचार तो नेला, संत रोहिदासांनी नेला। महाराष्ट्रातल्या संत आणि समाज सुधारकांचा जो विचार होता तो स्मार्त सनातन धर्माच्या वैदिक परंपरेतल्या लोकांना, मनुवादी विचाराच्या लोकांना निश्चितपणे अडचणीचा होता। म्हणून सगळ्या संतांना छळणारे तुम्ही जर शोधले कोण होते, त्रास देणारे कोण होते, अपमानित करणारे कोण होते तर ते सगळे धर्म मार्तंड होते त्या काळातले। कुणीही इस्लामच्या किंवा मुस्लिमांच्या लोकांनी छळलेलं नाही। हेच इस्लाममध्ये आहे। जे सुफी परंपरा होती, सुफी संप्रदाय होता, त्या सुफी संप्रदायाचा मुस्लिम मधील कट्टरवादी लोकांना म्हणजे मुल्ला मौलवी लोकांना त्रास होता। म्हणून मुल्ला मौलवी लोकांना आजही सुफी संप्रदाय मान्य नाही।
त्याच पद्धतीचं इकडे हिंदू धर्मामधले जे सनातनी विचाराचे आहेत, वैदिक परंपरेतले आहेत, मनुवादी विचाराचे लोक आहेत, त्यांना वारकरी संप्रदायाची अडचण होती. म्हणून मागच्या 8-10 वर्षात काय झालं, उत्तर भारतातनं काही लोक महाराष्ट्रामध्ये सातत्याने इथे कथा सांगण्याच्या निमित्ताने येत आहेत. ते वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्यासाठी येत आहेत. आणि त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कोण आयोजित करतंय, तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या परिवारातल्या RSS परिवारातल्या सगळ्या संस्था, संघटना आणि त्यांचे नेते त्याचे कंपल्सरी आयोजन करतायत. ते आयोजन प्रचंड खर्चिक असतं, किरकोळ खर्चात त्यांचे आयोजन होत नाही. ते कोण लोक आहेत जे उत्तर भारतात येत आहेत आणि वारकरी संप्रदाय विचार पुसण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये मग ते बागेश्वर महाराज असतील, प्रदीप शर्मा असतील, कालेचरण महाराज असतील, धीरेंद्र शास्त्री असतील, स्वामी आनंद स्वरूप असतील, असे काही लोक आहेत की सातत्याने महाराष्ट्रात येतात आणि वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्याचं काम करतात. आणि वारकरी संप्रदायात घुसून घुसखोरी म्हणजे काय माहितीये का, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षात जर का महाविकास आघाडीतले काँग्रेस किंवा आमच्या पक्षातले लोक घुसले आणि तिथं शिवशाहू फुले आंबेडकर सांगायला लागले किंवा गांधी नेहरू सांगायला लागले तर भारतीय जनता पार्टीचा विचार पुसला जाईल. किंवा भारतीय जनता पार्टीतले कोणी लोक काँग्रेसमध्ये घुसले आणि तिथं गोळवलकर हेडगेवारांचा विचार सांगायला लागले, नथुराम गोडसेचा विचार सांगायला लागले, तर त्याला घुसखोरी म्हणतात. तशाच पद्धतीनं वारकरी संप्रदायामध्ये पवार साहेब जे म्हणाले ते अत्यंत जबाबदारीने म्हणाले. खरं तर पवार साहेब पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती पूर्वीपासून करतात. पवार साहेबांचं वारकरी संप्रदायातलं योगदान जर आपण बघितलं तर आळंदीमध्ये जी जुनी वारकरी शिक्षण संस्था आहे, जोग महाराजांची शिक्षण संस्था, या जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेला आदरणीय पवार साहेबांनी 40 वर्षापूर्वी 10 लाख रुपये देऊन ती इमारत बांधकाम किंवा त्या संस्थेचा तिथं उद्धार करण्यासाठी मदत केलेली आहे, ज्याची व्हॅल्यू आज तुम्ही बघू शकता किती होऊ शकते. त्याच पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्र विकास आराखडा नावाची योजना आणली आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा बनायला सुरुवात झाली. त्याच पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्गाचा तिथं विकास करण्यात आला. पालखी मार्ग सुरू झाला. बघा, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते. पहिला पालखी मार्ग त्यांच्या काळात सुरू झाला. त्यामुळे पवार साहेबांनी वारकरी संप्रदायामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे ते त्यांनी कधीही त्याचं स्तोम माजवलं नाही, कधी त्याचं अवडंबर माजवलं नाही, कधी त्याचं मार्केटिंग केलं नाही. मात्र आता हे घुसखोर लोक त्यांच्यावर टीका करतायत. पवार साहेबांना कुठंतरी नास्तिक म्हणणार, कुठं काहीतरी म्हणणार. खरं तर नास्तिक या शब्दाची जगात अजून व्याख्या पक्की झालेली नाही. भगतसिंगांनी पुस्तक लिहिलं पहिलं तुरुंगातून, स्वतः लिहिलं, मी नास्तिक का आहे. हे भगतसिंगांचं पुस्तक आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा कर्मकांडाला मानत नव्हते. ज्ञानेश्वर महाराजांनी नाकारलेलं आहे, एकनाथ महाराजांनी नाकारलेलं आहे. सगळ्या संतांनी कर्मकांड नाकारलं, व्रतवैकल्य नाकारली, त्याचबरोबर पुरोहितशाही नाकारली, जातीवर्ण व्यवस्था नाकारली, अंधश्रद्धा नाकारली. ते सर्व संत मग यांच्या व्याख्येप्रमाणे नास्तिक ठरतील. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हरिपाठातच म्हणाले, सगळे वारकरी रोज हरिपाठ म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग याग विधी करून तुम्हाला कुठलीही सिद्धी प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माय बाप केवळ काशी त्याने नव जावे तीर्थाशी. आईबापांनाच तीर्थ त्यांनी काशी मांडलेलं आहे. तुकाराम महाराज अजून एकदा म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज आणखी म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इतकं सगळं संतांनी सांगून ठेवल्याच्या नंतर एकनाथ महाराजही म्हणतात, वेदांचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची. हे एकनाथ महाराज बोललेत. मग या संतांना तुम्ही नास्तिक म्हणणार का? अरे, संतांनी देव आणि भक्तांच्या मधला जो मध्यस्थ होता तो काढून टाकला आणि उघड मंत्र दिला जनतेला, रामकृष्ण हरी म्हणा. कुठेही वारकरी संप्रदायामध्ये गुप्त मंत्र नाही. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि त्यामध्ये पुरोहितशाहीला नाकारलं गेलं. म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही कोणत्या तरी एका पार्टीत राहा, एकतर मंबाजी स्वामीच्या पार्टीत राहा, नाहीतर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पार्टीत राहा. तुम्हाला एकाच वेळेस दोन्ही पार्टीत नाचता येणार नाही, एकाच वेळेस दोन्ही व्यासपीठावर नाचता येणार नाही. कारण दोन्ही परंपरा, दोन्ही विचारधारा, दोन्ही तत्वज्ञान वेगवेगळं आहे. स्मार्ट सनातन धर्माचं तत्वज्ञान हे वर्णवर्चस्ववादी आहे, कर्मकांडाला पूरक आहे, किंवा व्रतवैकल्य खतपाणी घालणार आहे. होम हवन करतात,
वारकरी संतांच्या कुठल्याही मंदिरामध्ये, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जे वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे, वारकऱ्यांचं एकच आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग आहे, जो निशस्त्र आहे, की कुठल्याही बाकीच्या देवी देवतांच्या हातात तुम्हाला हत्यारं सापडतील, पण पांडुरंगाच्या हातात कुठलंही शस्त्र नाही. म्हणून जे घुसखोर आहेत ते काय करतात? हे घुसखोर लोक हिंसेला प्राधान्य देतात, हिंसेचं समर्थन करतात, परधर्माचा द्वेष करतात. अरे आमच्या जगद्गुरु महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारकरी संप्रदायामध्ये संत शेख महाराज सुद्धा संत होऊन गेले, संत कबीर होऊन गेले. वारकऱ्यांच्या मध्ये आजही जवळपास 25 ते 30 कीर्तनकार प्रवचनकार आहेत, शेकडोच्या संख्येने अनेक भजन सम्राट आहेत, वाद्य चालवणारे आहेत, संगीतकार आहेत. नवे जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा इनामदारवाड्यातनं बाहेर पडते तेव्हा परंपरेने तो ताशा वाजवणारा माणूस मुस्लिम असतो शेकडो वर्ष. आणि तुकाराम महाराजांच्या पहिला पालखीचा विसावा हा देहूच्या बाहेर आल्यावर पहिला विसावा जो असतो तो त्या दर्ग्यात असतो. मग हे सगळं नाकारणार आहात का आपण? इतक्या सगळ्या परंपरा आहेत. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, फलटण जवळ बकरी ईद जेव्हा आली होती तेव्हा ईद तिथल्या लोकांनी पुढे ढकलली, कारण वारी आहे म्हणून. हे तुम्ही नाकारणार आहात का? आणि मग भेदाभेद करणारे, केवळ मुस्लिमांचा द्वेष करणारे, हिंदुत्वाचं तिथं गाणं गाणारे जे लोक आहेत हे घुसखोर आहेत, ज्यांना वारकरी संतांचा विचार मान्य नाही. त्यांनी ढोंग तिथं घेतलेला आहे. हे ढोंगबाजी करणारे घुसखोर लोक कोण कोण आहेत वारकरी संप्रदायामध्ये घुसून, याची पहिली यादी आम्ही आज जाहीर करतो. खरं तर चिल्ले पिल्ले त्यांचे भरपूर आहेत, पण आम्ही एक ठळक नावं 20 नावं आज आम्ही जाहीर करतोय जे वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर आहेत. शरद पवारांनी जे सांगितले 60% त्यांचे चिट्टे पिट्टे आणि शिष्य पकडले, तर 60% काय त्याच्यापेक्षाही पुढे जाईल. कारण 2023 मध्ये आळंदीमधल्या फ्रूटवाले धर्मशाळेत भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी एक मीटिंग घेतली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिनाभर. आणि त्यांना सांगितलं, तुम्ही मोदीचा प्रचार करा, तुम्ही राम मंदिराचं महत्व सांगा, तुम्ही हिंदुत्वात सांगा, कीर्तनामध्ये 10 ते 15 मिनिटात हे जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला पाकिटं दिली जातील. आणि प्रत्यक्षात तिथं पाकिटं दिली. आणि म्हणून मागच्या 2023 मधल्या निवडणुकीत, लोकसभेच्या 24 मधल्या अनेक कीर्तनकार जाहीरपणाने हिंदुत्ववाद मांडत होते, भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदीचा उदो करत प्रचार करत होते, कारण त्यांना पाकिटे मिळाली होती. हे फ्रूटवाला धर्मशाळेत मीटिंग घेऊन तुषार भोसलेने हे केलेलं आहे. खरं तर तुषार भोसले स्वतःभोवती आचार्य लावतो. वारकरी संप्रदायामध्ये फक्त हरिभक्तीपरायण असतात, कुठलाही आचार्य नाही. वारकरी संप्रदायाला शंकराचार्य नाही, आचार नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये सगळे एकसारखे असतात. नामदेव महाराज म्हणाले, यारे यारे लहान थोर सगळे याती नारी नर, म्हणजे सगळेजण या. किंवा तुकाराम महाराज म्हणाले, सकळाशी येथे आहे अधिकार, इथे कुणी भेदभाव नाही, जात पंथ लिंग धर्म असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणून वारीमध्ये सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. कोण कुणाला कुठल्या जातीचा, पंथाचा, लिंगाचा, श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव करत नाही. सगळेजण एकमेकांना माऊली माऊली म्हणतात. आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय हा शुद्ध आचार विचारावर आधारलेला आहे, ज्याच्यामध्ये गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा, आषाढी कार्तिकीची वारी आणि भजन कीर्तन हरिपाठ ही त्याच्यातली आराधना पद्धती आहे. इथं कुठलंही कर्मकांड नाही, होम हवन नाही, योग याग विधी नाही. मात्र आचार्य तुषार भोसले स्वयंघोषित आचार्य आहे. हा कुठलाही त्याला आचार्य पदवी नाही. आणि हा भारतीय जनता पार्टीने कधीही वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत इतक्या इतिहासात कुठल्याही राजकीय पक्षाची आघाडी नव्हती. बाळासाहेब भारदे एक मोठं नाव होतं काँग्रेसचं जुन्या काळामध्ये, जे वारकरी संप्रदायाचे मोठे कीर्तनकार होते, प्रबोधनकार होते, जे पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष होते. त्या बाळासाहेब भारदेंनी सुद्धा एवढं मोठं वर्चस्व काँग्रेसचं असताना कधीही वारकरी संप्रदायामध्ये राजकीय आघाडी काढली नाही. पण मागच्या 8-10 वर्षात भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्यासाठी, त्या विचाराची अडचण होती म्हणून वारकरी आघाडी नाही काढली. आजही बघा, तुषार भोसलेची आघाडी कोणती आहे? आध्यात्मिक आघाडी, वारकरी आघाडी नाही. त्यांना वारकरी शब्दच अडचणीचा आहे म्हणून आध्यात्मिक आघाडी काढली. आध्यात्मिक हा शब्द तसा पाहिला तर जनरल आहे, आणि वारकरी आघाडी काढली तर त्यांना अडचण आहे. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक फक्त वारकरी आध्यात्मिक आघाडी काढलेली नाही, तर नुसती आध्यात्मिक आघाडी काढलेली तुषार भोसलेची. तुषार भोसलेला एक दुकान टाकून त्यांनी दिलेलं आहे. आणि हा तुषार भोसले फक्त वारकरी संप्रदाय नासवणारा आहे. त्याच्या जोडीला जे काही लोक आहेत ती नावं मी वाचतोय, हे फार अभ्यासपूर्व आम्ही निरीक्षणातनं जबाबदारीने नावं घेतोय. ज्यांची नावं मी घेतोय, आता आधी जी घेतली उत्तर भारतीयांची नावं, धीरेंद्र शास्त्री किंवा कालीचरण किंवा प्रदीप शर्मा वगैरे वगैरे,
यांचे काय आमचे वैयक्तिक शत्रुत्व नाहीये. वारकरी संतांना ज्यांनी त्रास दिला होता, ज्या धर्म मार्तंडांनी, तो संघर्ष, तो जो वैचारिक संघर्ष होता, सांस्कृतिक संघर्ष होता, तो तेव्हाही होता आणि तो आजही आहे. तो संघर्ष संपलेला नाही. ही आमची लढाई राजकीय नाहीच आहे. हा सांस्कृतिक संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष आहे. म्हणून ज्यांची नावं आम्ही घुसखोर म्हणून घेतोय, ही लोक वैयक्तिक आमचा त्यांचा कुठे बांधाला बांध नाही, वैयक्तिक त्यांचं आमचं कुठे शत्रुत्व नाहीये. परंतु हे दररोज वारकरी संतपीठात येऊन त्या नारदाच्या गादीवरून कुठेतरी परधर्माचा द्वेष करणे, भेदनीती सांगणे, लोकांचा बुद्धिभेद करणे, रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून जय श्रीराम हा नवीन मंत्र आणणे आणि वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात. त्या लोकांची नावं अशी आहेत, जे अयोध्येला जे ट्रस्ट आहे राम मंदिराचं, त्या ट्रस्टला जे ट्रस्टी आहेत, ते ज्यांचं मूळ नाव किशोर व्यास आहे, ते नाव बदलून गोविंद देवगिरी आहेत. मध्यंतरी त्यांनी 1 महिन्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ हे ग्रंथ नाहीत असं म्हणाले होते. त्यानंतर वारकऱ्यांनी सगळीकडनं टीका टिप्पण्या केल्यानंतर त्यांनी पुन्हा माफी मागितली होती. हे गोविंद देवगिरी हे घुसखोर आहेत. पुन्हा पुण्यातले चारुदत्त आपळे हे घुसखोर आहेत. त्यानंतर बंडातात्या कराडकर हे घुसखोर आहेत. त्याचबरोबर बुलढाण्याचे प्रकाश जवंजाळ हे घुसखोर आहेत. त्यानंतर तुषार भोसले घुसखोर आहे. अक्षय भोसले, एकनाथ शिंदेची सुद्धा सेना काढली, शिवसेनेची सेना काढली, वारकरी सेना, तो अक्षय भोसले घुसखोर आहे. संग्राम भंडारे, ज्यांनी संगमनेरमध्ये मध्यंतरी धिंगाणा घातला, तो संग्राम भंडारे. त्याचबरोबर आळंदीचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं देवस्थान आहे, त्या देवस्थानावर विश्वस्त असलेला योगी निरंजन हा RSSचा कट्टर प्रचारक आहे. त्याचबरोबर एकनाथ सदगीर ठाणे भागातला आहे, तो सुद्धा घुसखोर आहे. ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज देवगड, संजय नाना धोंडगे, राणा वास्कर, चंद्रशेखर देगलूरकर पंढरपूरचे, उद्बोध पैठणकर, श्याम राठोड सध्या नाव बदलून आहे ते, किशोर शिवनीकर, त्याचबरोबर रामगिरी महाराज आणि निरंजन कोटेकर, ही 20 नावं आता आम्ही जाहीर करतोय पहिली यादी म्हणून. पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही आणखी दुसरी यादी जाहीर करू. या सर्वांना आम्ही एकच म्हणू शकतो ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये. संत ज्ञानोबांनी सांगितलं पसायदानामध्ये, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, यांच्यात बदल हो, यांच्यात सत्कर्म वाढो, एवढंच आम्ही म्हणू शकतो. यांनी संत परंपरेतला जो परंपरागत वारकरी संप्रदाय आहे, परंपरागत वारकरी संप्रदाय नासवण्याचं काम करू नये. वारकरी संप्रदायातल्या अनेक फडकऱ्यांनी, अनेक इथं दिंडी चालकांनी, अनेक भजन सम्राटांनी, अनेक वारकऱ्यांनी, अनेक विनेकऱ्यांनी हा वारकरी संप्रदाय टिकून ठेवलेला आहे, जो बहुजनांचा आहे. इथं स्मार्ट सनातन धर्मातल्या मनुवादी लोकांना यांना थारा नाही. हे घुसखोर याच्यासाठी म्हणतो, जे शिवशिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आहेत, जे म्हणतात आंबे खाऊन पोरं होतात, त्या संभाजी भिड्यांनी 3-4 वर्षापूर्वी तलवारी घेऊन वारीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. ते संभाजी भिडे जाहीरपणे असं म्हणाले होते की ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ आहे. असं म्हणणाऱ्या संभाजी भिडेचा या 20 जणांपैकी एकानेही कोणी निषेध केला नाही, म्हणून हे घुसखोर ठरतात. या सर्वांचा आम्ही निषेध करतो. संबंध महाराष्ट्रातल्या श्री विठ्ठल प्रेमी, वारकरी प्रेमी लोकांनी, ज्ञानोबा तुकोबांचा गजर करणाऱ्या समस्त सामान्य वारकऱ्यांना मी आवाहन करतो, आपण आता ह्या घुसखोरांना आता थारा देऊ नका, या धंदेवाईक लोकांना थारा देऊ नका. हे वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबांचा शुद्ध आचार विचारांचा, मानवतेवर आधारलेला समतावादी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पुसण्यासाठी हे घुसलेले आहेत. यांना रामकृष्ण हरी मंत्र मान्य नाही. हे फक्त जय श्रीराम म्हणत राजकीय मंत्र घेऊन आपल्याकडे येतील, भगव्या टोप्या घालायला लावतील. अशा या घुसखोरांना आपण थारा देऊ नये. यांची कुठेही प्रवचन कीर्तन आपण आयोजित करू नयेत. हे वारकरी संप्रदायातले घुसखोर आहेत, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. खरं तर तुम्ही आता या सगळ्या 20 घुसखोरांची तुम्ही नावं सांगितली की वारकरी संप्रदायातला मूळ विचार हे लोक मिटवतात आणि तुम्ही तुषार भोसलेंचं नाव घेतलं, अक्षय भोसलेंचं नाव घेतलं, जे की भाजप आणि शिवसेनेचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. ही सगळी आध्यात्मिक आघाडी त्यांच्या पक्षाची आहे, तर तुमच्या पक्षाची देखील आध्यात्मिक आघाडी तुम्ही उघडलेली आहे, त्याचे देखील प्रदेशाध्यक्ष आहेत. एकीकडे तुम्ही दुसऱ्यांच्या आध्यात्मिक आघाडीवरती टीका करता आणि तुम्ही स्वतः तुमच्या पक्षाने आध्यात्मिक आघाडी उघडलेली आहे. अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला. जे भारतीय जनता पार्टीने आध्यात्मिक आघाडी केलेली आहे, एकनाथ शिंदेने शिंदे सेनेची आध्यात्मिक सेना केलेली आहे. आमच्या पक्षाची जी आहे ती वारकरी आघाडी आहे, आध्यात्मिक आघाडी नाही नुसती.
वारकरी आघाडी आहे आणि आमच्या वारकरी आघाडीतले कोणीही कार्यकर्ते जे महाराज मान्यवर आहेत हे सर्वजण कीर्तन प्रवचन करतात. ते कुठेही वारकरी संतांची परंपरा सोडून कुठेही मनुवादी विचार किंवा वैदिक परंपरेतले विचार किंवा भेदभावाची नीती किंवा कुठं कर्मकांडाची नीती मांडत नाही. असा जर आमच्या वारकरी आघाडीतला कोणी कीर्तन प्रवचनकार तुम्हाला आढळला तर जरूर आम्हाला सांगा, आम्ही त्याचा निषेध करू. परंतु आमच्या वारकरी आघाडीमध्ये संतांचा वारकरी विचार जसाचा तसा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे वारकरी आघाडीतले लोक करतायत. बंडातात्या कराडकर हे हिंसक विचाराचे आहेत. तुम्हाला आठवत असेल पुणे जिल्ह्यातल्या एका डाऊ कंपनीचं एकदा आंदोलन झालं होतं. तिथे सुद्धा बंडातात्या कराडकरांनी हिंसक आणि जाळपोळ गोष्टी केल्या होत्या. अनेकदा त्यांनी तशा गोष्टी केलेल्या आहेत. वारकरी संप्रदाय हा हिंसेचं समर्थन करत नाही. पंढरपूरचा पांडुरंग हा निःशस्त्र आहे. इथे मानवतावादी विचार सांगितले जातात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी मिरती वाढो हे जेव्हा माऊली म्हणतात तेव्हा माऊली असं म्हणत नाहीत समोरच्याचं वाटोळं हो किंवा त्याचा खून हो, मर्डर हो असं कधी म्हणत नाहीत. बंडातात्या कराडकरांनी कधीही संभाजी भिडेचा, जो संभाजी भिडे म्हणतो की ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता, ते बंडातात्या कराडकरांनी कधीही त्या संभाजी भिडेंचा निषेध केला नाही. त्यामुळे वैदिक परंपरेतल्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे, वर्णवर्चस्ववादी लोकांचा प्रचार प्रसार करणारे, मनुवादी विचाराचा प्रचार करणारे बंडातात्या कराडकर त्यांच्या कीर्तनातनं करत असतात. म्हणून त्यांना आम्ही घुसखोर म्हणतो. त्यांनी कधीही वारकरी संप्रदायाच्या पूरक विचारधारा मांडली तर त्याचा आमचा काही बांध नाहीये. परंतु ते संतांनी त्यांच्याशी संघर्ष केला. मंबाजी भटाच्या पार्टी आणि तुकाराम महाराजांची पार्टी ह्या दोन विचार प्रवाह आहेत ना पूर्वीपासून, ते आजही आहेत. यांनी एकाच पार्टीत नाचावं कोणत्या तरी, एक तर मंबाजी भटाच्या पार्टीत नाचावं किंवा तुकाराम महाराजांच्या पार्टीत नाचावं, एक तर अनाजी पंताच्या पार्टीत नाचा किंवा शिवशंभूंच्या पार्टीत नाचा, एक तर पैठणच्या धर्मपीठाच्या पार्टीत नाचा किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या पार्टीत नाचा. सर पण या याच्यात आता तुम्ही एक दावा केलेला आहे की आचार्य तुषार भोसले यांनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीकरता आळंदीतल्या फ्रूटवाला सभागृहामध्ये खरं तर सगळी बैठक वारकऱ्यांची घेतलेली, त्यांना पैसे वगैरे दिलेले होते. या सगळ्या तुम्ही आरोप करतात, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत का? कोणी समोर येऊन याच्या संदर्भातली कोणी वारकरी संप्रदायातल्या प्रवचनकारांनी तुमच्यापर्यंत पुष्टी दिली आहे का? ते व्यक्ती समोर येतील का? तिथं जे हजर असणाऱ्यापैकी काही लोकांनी आम्हाला खाजगी त्याच वेळेस सांगितलं, आत्ताही सांगतात, परंतु समोर येऊन सांगू शकत नाहीत. कारण वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रसंगात कुठं वादात पडण्याचा प्रसंग पडत नाहीत. परंतु त्यातले दोन महाराज आहेत, एक पंढरपूरचे एक मोठे महाराज आहेत, त्यांचं नाव मी घेणार नाही, आळंदीतले एक मोठे महाराज आहेत. त्यांनी मात्र त्या बैठकीत स्पष्टपणाने तुषार भोसलेला सांगितलं होतं, आम्ही तुमचं पाकिट वगैरे घेणार नाही, आम्ही तुमचे पैसे वगैरे घेणार नाहीत. असे दोन नामांकित महाराज आहेत. मी त्यांची आत्ता नावं सांगणार नाही. खरं तर त्यांनी धाडस दाखवावं की पुढे येऊन सांगितलं पाहिजे. वारकरी संप्रदाय असा विकत घेता येत नाही, परंतु तो प्रयत्न झालेला आहे. आणि अनेक कीर्तन प्रवचनकार जर तुम्ही बघितले लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत, सरळ सरळ ते कीर्तन प्रवचनातनं हिंदुत्ववाद सांगत होते, नरेंद्र मोदीचं महिमामंडन करत होते किंवा त्या ठिकाणी मुस्लिम देश करत होते आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत होते. आणि दुसऱ्या बाजूला ते कीर्तनातनं सांगत होते की जर भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं नाही तर महाविकास आघाडीचे लोक आपला वारकरी संप्रदाय संपवणार आहेत. अशा पद्धतीनं प्रचार केलेला आहे अनेक कीर्तनकारांनी. ज्या अर्थी ते असं बोलतात त्या अर्थी ते पेड वर्कर होते. परंतु ह्या सगळ्या तुम्ही आता 2024 ची घटना आहे, आता आपण 2026 मध्ये आहोत. आता लोकसभा निवडणूक उलटून देखील आता जवळपास 2 वर्ष होत आलेली आहे. तर त्यावेळेसच हा मुद्दा तुमच्या पक्षाने किंवा तुम्ही हा मुद्दा त्यावेळेस का लावून धरला नाही? तुम्ही म्हटलात की आम्हाला त्यावेळेस देखील खासगीत काही महाराजांनी, वारकरी संप्रदायातल्या महाराजांनी सांगितलेल्या अशा पद्धतीची घुसखोरी होते. त्यावेळेसच हा मुद्दा तुमच्याकडनं लावून धरला का नाही? हा मुद्दा आता नेमकं बाहेर काढण्याचं कारण काय? खरं तर तो मुद्दा त्याच वेळेस मांडला होता. आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी 2023 मध्ये तो लेख लिहिलेला होता. त्यानंतर आता एका महिला प्रशासनातल्या साहित्यिक संमेलनामध्ये त्यांचा एक अंक निघाला, त्याच्यामध्ये आता तो लेख पुनर्प्रकाशित झाला आणि त्याच्यानंतर प्रसार माध्यमांच्यातनं आपल्या सगळ्यांच्या चॅनलवरून त्याच्यावर चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यातनं मग आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्याच्यातल्या एका चॅनलवर मी डिबेटसाठी गेलो होतो. तिथे पोल घेतला गेला होता की शरद पवारांनी जे प्रतिगामी विचाराच्या लोकांची घुसखोरी आहे असं जे विधान केले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तेव्हा त्या पोलवर 81% लोकांनी सहमती दर्शवलेली होती. आणि आजही तुम्ही जर खाजगी वारकऱ्यांना, जे परंपरागत वारकरी आहेत, जे फक्त संतांचा विचार सांगतात,
संतांच्या विचाराच्या पलीकडे दुसरं काही थोतांड सांगत नाही, भाकड कथा सांगत नाहीत, पुराण कथा सांगत नाहीत. कारण संतांनी सांगितलेलं होतं, तो जो विचार सांगणारे लोक आहेत त्याला खरे वारकरी म्हणता येईल आपल्याला, जे शुद्ध आचार विचार करतात, कोणाचाही द्वेष करत नाहीत, कोणाचा मत्सर करत नाहीत, ज्याचे 6 धुतलेले आहेत, राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे षडविकार ज्यांनी धुतलेत त्याला साधू म्हणतात. सर आता वेगळा विषय थोडा, अशोक खरातांच्या संदर्भात सातत्यानं एक माहिती जी आहे त्या समोर येताना पाहायला मिळतात. काल देखील अंजली दमन यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की अनेक राजकीय लोकांचे लागेबांधे या अशोक खरातांबरोबर होते, परंतु त्यांची चौकशी का केली जात नाही असा सगळा प्रश्न आहे. दुसरीकडे सुषमा अंधारे म्हणतात ज्या पद्धतीने अमरावती मधली प्रकरण आलं तर त्या आरोपींच्या घरी तुम्ही बुलडोजर चढवता, मग अशोक खरातांच्या घरी बुलडोजर कधी चढवणार, अशा पद्धतीचे सवाल जे आहेत या दोन्ही नेत्यांकडनं केले जातात. अगदी खरं आहे ते. नुसता अशोक खरातच नाही, पुण्यातला एक ऋषिकेश वैद्य आहे, ठाण्यातला एक महाराज आहे, पारनेरचा एक महाराज आहे, नांदेडचा एक महाराज आहे. या कुठल्याही आरोपी जर का हिंदू असेल तर त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टी गप्प बसते, मुख गिळून गप्प बसतात. आरोपी जर मुस्लिम असेल कुठल्याही घटनेतला तर मात्र सगळे हिंदुत्ववादी आमदार आहेत काही भारतीय जनता पार्टीने सोडलेले किंवा हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या पेटून उठतात. जर अमरावतीमध्ये जर त्या आरोपीचं बुलडोजर लावून घर पाडलं असेल तर अशोक खराचं सुद्धा पाडायलाच पाहिजे. का नाही पाडलं जात? खरं तर अशोक खराचं प्रकरण सध्या आम्हाला असं दिसतंय की ते राजकीय स्वरूपाने पुढच्या काळात वापरलं जाईल असं दिसतंय. कारण त्या अशोक खराचं जे काय देवस्थान ट्रस्ट होतं त्या ट्रस्टच्या विश्वस्तांना अद्यापपर्यंत सह आरोपी का केलं गेलं नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि त्यातले जे CDR आहेत किंवा त्यातली जी काही गोपनीय माहिती ती जर का अंजली दमन यांना मिळू शकते तर मग SITच्या लोकांना मिळत नाही का? खरं तर मला अशी माहिती मिळाली नाशिक पोलिसांच्याकडनं काही लोकांच्याकडनं की SITच्या ज्या प्रमुख आहेत सातपुते मॅडम ह्या नामधारी आहेत. तिथे नाशिकचे जे संदीप कर्णिक आहेत मुख्यमंत्री आणि ते सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये असतात. संदीप कर्णिकांच्या माध्यमातूनच काय पुढे आणायचं आणि काय पुढे आणायचं नाही हे ठरलं जातं. सातपुते मॅडमांना किती अधिकार आहे खरं तर चौकशीचा भाग होऊ शकतो. अशोक खरातच्या संदर्भाने इतर सहआरोपी केले जात नाहीत. अनेक नावं पुढे येऊन सुद्धा त्यांना सहआरोपी केले जात नाही. याचा अर्थ की फडणवीस साहेब कुठंतरी कुणाची फाईल बाहेर काढायची नाही कुणाची काढायची हे ठरवतायत असं दिसतंय. सर एक वेगळा प्रश्न आहे, बारामतीच्या विधानसभेची पोटनिवडणूक सध्या लागलेली आहे, परंतु या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये आता भाजपकडनं 40 स्टार प्रचारकांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती सातत्यानं बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले आणि अनेक महत्वाच्या पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवार जो आहे तो मागे सुद्धा घेतलेला होता. तरी देखील आता भाजपकडनं 40 स्टार प्रचारकांची यादी जी आहे ती बारामती पोटनिवडणुकीसाठी जाहीर झालेली आहे. खरं तर अजितदादांच्या पक्षातल्या लोकांनी जर निवडणूक सिरियस घेतली असती आणि जे आता अपक्ष कोणी उमेदवार आहेत त्यांची जर वैयक्तिक पातळीवर जाऊन चर्चा केली असती, विनंती केली असती, निश्चितपणे त्या सर्वांनी कदाचित माघार घेतली असती. पण आता जे भारतीय जनता पार्टीचे तिथं नव्याने राजकारण सुरू झाले तिथे आता तिथं मतदार याद्याच्या संदर्भात सुद्धा त्यांचं काम चालू झाले. काल परवा त्यांनी तिथे काही प्रशिक्षण वर्ग सुद्धा आयोजित केला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला पुढच्या काळामध्ये बारामती विधानसभेत उमेदवार उभा करायचा की काय असा संशय निश्चितपणे येतोय. कधी नव्हे ते प्रयत्न त्यांचे तिथे सुरू झालेत. आता तिथे काही भारतीय जनता पार्टीचे प्रचारक तिथे सुनेत्रा वहिनींचा प्रचार करायला येणार आहेत. खरं तर सुनेत्रा वहिनी ह्या निवडून येणारच आहेत, मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येणारच आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीचे अनेक स्टार प्रचारक तिथे येऊन प्रचार करणार आहेत. त्याचबरोबर तिथे बूथ लेवल प्रशिक्षण वगैरे कार्यकर्त्यांचं सुरू झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीकडनं हा जो काही प्रयत्न आहे तो निश्चितपणे 2029ला काहीतरी त्यांना वेगळंच करायचं असण्याची शक्यता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.